आमच्या नाही झाले, 31 आणि 1 तारखेला होणार आहे. बरं, मग आता काय म्हणजे आता काय एक्झाम तुमच्या आता सुरू होतील किंवा काय तुमचं म्हणजे पुढच्या आठवड्याचा प्लॅन काय मग? किती लोकांच्या एक्झाम झाल्या? मला नवं सुरू करायचं. आय एम आस्किंग यू फॉर द सेम टीचर रिझन. आमच्या झाल्या. संपल्या? हो संपल्या. गुड. किती लोकांच्या बाकी आहेत? हँड रेज करू शकता. विठ्ठल व्यवहारे, जान्हवी, कल्याणी, ज्योती. येस टीचर आमच्या झाल्या. झाल्या. ओके. ऑलमोस्ट सगळ्यांच्या झाल्यात का एक्झाम? नो मॅम. नाही टीचर, आमच्या बाकी आहे. 2 जणांच्या बाकी आहेत, 3 जणांच्या ऑलमोस्ट झाल्यात असं समजूया. ठीक आहे, चला, काही प्रॉब्लेम नाही. मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही पुढचे धडे बघितले का? आपल्या पुस्तकातले पुढचे धडे तुम्ही बघितले का? हो का नाही? अजून नाही बघितले. नाही बघितले. चला आपण आता बघूया. 2 मिनिटं मी स्क्रीन शेअर करते. पण तुम्हाला असं मला हे विचारायचं आहे तुम्हाला की आतापर्यंतचे 2 धडे जे आपण केले ते तुम्हाला कळले, आवडले, समजले का? किती सोपे धडे होते. एक तर होता आपला पिरियॉडिक टेबलचा धडा, बरोबर, सोपा होता तो. आणि दुसरा कोणता समजले होता? होते टीचर. दुसरा कोणता होता? सोपे होते की नाही? तसेच पुढचे पण करेक्ट. तसेच आपले पुढचे धडे सुद्धा सोपे, इंटरेस्टिंग आणि मस्त आहेत. स्क्रीन शेअर करते, 1 मिनिट थांबा. आपण जरा प्लॅन करूया त्यांच्या अभ्यासाचा आणि मग आपण काय काय कसं कसं त्याच्यामध्ये बघणार आहे, त्याच्यात काय काय डिस्कस करायचं आपल्याला, कारण एकूण 4च धडे आहेत पूर्ण केमिस्ट्रीचे. सो आपण जर त्याचे डिस्कशन करूया आणि आपल्या अभ्यासाचा आता सेकंड टर्मचा प्लॅन पण आपण आताच बनवून घेऊया. आय एम ओपनिंग द बुक. आणि तुम्ही तुमच्याकडे असलेलं पुस्तक पण जरा उघडून ठेवा, म्हणजे आपल्याला समजेल की काय काय करायचं आपल्याला. बघा, आपल्या पुस्तकामध्ये, आपल्या सायन्सच्या पुस्तकामध्ये एकूण 10 धडे आहेत. आपण बघितलं होतं त्यातले 4च धडे आपल्या केमिस्ट्रीचे, 2 आपले ऑलरेडी झाले. उरलेले 2 जे धडे आहेत त्यातला पहिला धडा जो आहे तो आहे कार्बन केमिस्ट्री रिलेटेड, म्हणजे उरलेले 2 जे म्हणते मी ते. आता स्क्रीन शेअर करते, मग जरा सगळ्या गोष्टी आपल्याला सविस्तर कळतील. 1 मिनिट बघा. हे आहे आपलं पुस्तक. सी हिअर इन दिस आपलं काय काय झालंय आणि काय काय करायचंय. बघा, हे तर तुमचं बाकी चालू राहणार आहे, म्हणजे तुमचे फिजिक्सचे लेसन जे आहेत ते तुमचे सायमल्टेनियसली चालू राहतील. एकूण 10 पैकीचे मला वाटतं तुमचं ग्रॅव्हिटेशन झालं असेल. पिरियॉडिक क्लासिफिकेशन तर मीच घेतलंय. केमिकल रिएक्शन इक्वेशन आपलं ऑलरेडी झालेलं आहे. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि हीट हे पुढचे परत 3 धडे तुमचे फिजिक्सचे आहेत. 3 कसले 4. आता माझे धडे सुरू होतात ते आहेत मेटलर्जी आणि कार्बन कंपाऊंड्स. आणि जर जमलं आपले हे 2 धडे लवकर झाले तर तुमचं स्पेस मिशन मी घेऊ का, मॅमना विचारेन. सो हा पण आपला होऊन जाईल. मेटलर्जी आणि कार्बन कंपाऊंड हे 2 महत्वाचे धडे आहेत आपल्या एकूण 10 पैकी. बघा, 10 पैकी 4 धडे प्युअर केमिस्ट्रीचे आहेत. तुम्हाला एक सिक्रेट सांगते आताच. जनरली आपल्या पेपरमध्ये, पेपर 1च्या क्वेश्चन पेपरमध्ये फिजिक्सच्या क्वेश्चनला केमिस्ट्रीच्या क्वेश्चनचा ऑप्शन असतो. म्हणजे फिजिक्सचे सगळे धडे करायचे आणि केमिस्ट्रीचे पण सगळे धडे करायचे. पण केमिस्ट्रीचे सगळे धडे मोस्टली थिओरॉटिकल आहेत, कन्सेप्च्युअल आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहेत किंवा खूप काही मोठ्या कन्सेप्ट आहेत असं काही नाही. ह्या सगळ्या खूप साऱ्या जनरल गोष्टी आहेत. तसे केमिकल रिएक्शन इक्वेशन मध्ये तुम्हाला आठवत असेल तर आपण खूप सारा पार्ट असा बघितला होता. केमिकल इक्वेशन म्हणजे काय, लेफ्टला काय, राईटला काय, बॅलन्स कसं करायचं, हे सोपं होतं की नाही. त्याचे टाइप्स बघितले होते, सोप्या होत्या की नाही. कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, काय कठीण आहे त्याच्यामध्ये, दॅट इज व्हेरी व्हेरी इझी. तसेच पुढचे 2 धडे जे आहेत त्यातला आहे मेटलर्जी हा धडा. आय एम ओपनिंग इट फॉर यू. त्याच्यात काय काय आहे ते बघू आपण. आणि त्याच्या पुढचा आहे कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्स आपल्याला 9वीला होता. आय थिंक ते झालं का, झालं नाही. सो कार्बन कंपाऊंड्स आपल्या 9वीच्या धड्याचं एक्सटेन्शन आहे. कार्बन म्हणजे काय आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. लास्ट इयर वी हॅव लर्न दॅट कार्बन इज अ वर्सिटाइल एलिमेंट. वी हॅव बीन इंट्रोड्युस्ड विथ कार्बन लास्ट इयर विथ द सेम हेड. ती का बरं हा एवढा भारी आहे, का बरं या कार्बनचे कंपाऊंड एवढे भरपूर प्रमाणामध्ये आहेत आणि का हा कार्बन एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीचे बॉन्ड्स बनवतो. कार्बन इज अ युनिक एलिमेंट, म्हणून त्याच्या कंपाऊंडचाच अभ्यास यावर्षी आपल्याला डिटेलमध्ये करायचा आहे.
खूप सोपा धडा आहे, खूप इंटरेस्टिंग धडा आहे. आणि 11वीला तुम्ही जर सायन्स घेतलं तर त्याचा बेस, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा सगळा बेस हा धडा आहे, कार्बन कंपाऊंड्स. सो 4 धडे आहेत. त्यातला पहिला धडा तर खूपच म्हणजे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स एकदा कळलं की त्यात चुकण्यासारखं काहीच नाही. केमिकल रिएक्शन इक्वेशन एकदा चुकलं की कळलं की चुकण्यासारखं परत काहीच नाही. मेटलर्जी हा ऍब्सोल्युटली वेगळा धडा आहे. असा धडा आपल्याला आतापर्यंत झाला नाही. जनरल सेपरेशन टेक्निक बिकनिक आपल्याला लहानपणी होत्या की हाताने निवडणे, पाखडणे, बरोबर, अशा सगळ्या टेक्निक्स आपल्याला माहिती आहे सेपरेशनच्या. इव्हॅपोरेशन, सॉलिड लिक्विडला वेगळं करण्याकरता अशा वेगवेगळ्या टेक्निक आपण शिकलोय. पण मेटल्स एक्स्ट्रॅक्ट करणं म्हणजे काय, ह्याला म्हणतात मेटलर्जी. त्याचा हा धडा आहे जो आपण आज सुरू करू. त्याच्यामध्ये काय काय आहे एकदा बघू, मग आपण जनरल ह्याच्याबद्दलच्या डिस्कशनला सुरुवात करू. पण त्याच्यात तुम्ही मला जरा सांगा की तुम्हाला काय माहिती मेटलर्जी बद्दल, की व्हॉट आयडिया डू यू हॅव विथ, की काय असते मेटलर्जी, काय असते मेटलर्जी मध्ये सांगा बरं. झालं, गेलो. अरे असं काय करताय, काय काय असेल त्याच्यामध्ये. मेटलर्जी या शब्दाचा अर्थ लॉजिकली लावता येतो का? मॅम त्यात मेटल्सच्या संबंधित काही गोष्टी असतील. परफेक्ट. मेटलच्या संदर्भातल्या गोष्टी असतील. व्हेरी गुड. अजून काय काय असू शकतं सांगा. आता मी तुम्हाला म्हटलं होतं सेपरेशन टेक्निक, मेटल्स, नॉन बरोबर. मेटल्स, मेटल चेंज माहिती असेल टीचर त्यात. मेटल्स, नॉन मेटल्स वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतील. पण का असतील अशा सगळ्या गोष्टी, म्हणजे काय कनेक्शन काय असेल? बरोबर सांगताय तुम्ही. टीचर धातूपासून मेटल बनतात ते असेल. धातूपासून मेटल बनतात. ओके, करेक्ट. धातूपासून मेटल बनतात. धातू आणि मेटल वेगवेगळे आहेत का मग? करा करा, थोडासा विचार करा आणि मला सांगा. कारण काय आहे, तुम्ही जसा याचा विचार कराल तसं तुमच्या डोळ्यासमोर त्याचं चित्र येईल. सो मेटलर्जी ह्याला मराठीमध्ये धातू विज्ञान म्हणतात. धातू विज्ञान, ठीक आहे. तर धातू विज्ञान म्हणजे काय, धातूंचं विज्ञान, त्याच्या सेपरेशनसाठी. पीपीटी शेअर करू का आपण त्यातल्या आधी एवढं नेटवर्क. जर तुम्हाला आवाज घेतला मला सांगा. आपण त्याचं कंटेंट बघू की आपल्याला काय काय शिकायचं आहे त्याच्यात. जसं तुम्हाला मगाशी म्हटलं होतं, मी त्याला त्या पेजला तुमच्या समोर लावते. आता आपण त्याच्यात काय काय आहेत मुद्दे ते बघू. दिसतंय तुम्हाला, माझी स्क्रीन दिसते का? हो टीचर. बघा, आता या धड्यामधले महत्वाचे मुद्दे फक्त बघा, मग आपण पीपीटी मध्ये डिस्कस करूया. मेटलर्जी, जसे मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला धातूंना एक्स्ट्रॅक्ट करायचं. कुठून धातू मिळतात आपल्याला? चला आता प्रश्न उत्तर घेऊ, पटापट होईल. तुम्हाला समजेल धड्यामध्ये काय आहे. धातू कुठून मिळतात? धातू कोणते कोणते? चला उलटा प्रश्न, कोणते कोणते धातू आहेत? हे पटापट बोला, 10वी, एवढा वेळ नाही आपल्याकडे. कोणते कोणते धातू माहितीये तुम्हाला? नाही माहिती मॅम. हे असं काय करताय तुम्ही? तुमच्या आजूबाजूला लोखंड आहे, आपल्या सोने आहे. शरीराचे धातू का? अरे आजूबाजूला एवढ्या धातूच्या वस्तू असतात ना, मेटलच्या वस्तू असतात ना, ते मेटल कोणते कोणते आहेत? जे जे माहिती पटापट सांगून टाका. टंगस्टन, स्टील, मी सांगू. सांगा कॉपर, सांगा. बरोबर, ॲल्युमिनियम, हा लीड, बरोबर. मर्क्युरी, निकेल. बापरे, हा. हम्म, एवढंच माहितीये टीचर. बरोबर. आणि आपण सगळे कानागळ्यामध्ये घालतो ना, गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, हे पण मेटलच आहेत ना.
अल्युमिनियमची भांडी, स्टीलची भांडी, स्टील हा ॲलॉय, पण तो बनला कसला? आयन. आयन इज अ मेटल, बरोबर. तसंच म्हणजे आयनचे बाहेर रॉड असतात, कन्स्ट्रक्शन मध्ये वापरतात बघा. अल्युमिनियमचे पत्रे असतात. तसंच कॉपरची भांडी असतात, चांदीची भांडी असतात, सोन्याची भांडी असतात, दागिने असतात. ह्या सगळ्या आपल्याला माहिती असलेलेच हे सगळे मेटल आहेत. म्हणजेच हे मेटल्स आपल्याकडे आपण दैनंदिन व्यवहारामध्ये वापरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हाताळतो. पण हे धातू आले कुठून? लोखंड, सोनं, चांदी कुठून आलं? मॅम त्यांची खदानाची. परफेक्ट, बरोबर. त्यांच्या खाणीमधून ते आपल्याला मिळतात. मग खाणीमध्ये समजा एक खाण आहे, खाण. त्या खाणीमध्ये बोला. मॅम ज्यानं जे आयन आयन सोना चांदी आहे ते जे खाणी राहते त्याच्यामधून पूर्ण ते खाणी. बरोबर ना, खाणीमध्ये सगळे एकत्रच असतात. त्याच्यामध्ये सोनं वेगळं, चांदी वेगळी असं काही नाहीये, सगळे एकत्रच आहेत. आणि मग जेव्हा त्याचे दगड असतात, खाणीतनं मिळालेले दगड, त्याच्यामध्ये कोळसा आहे, सोनं आहे, अल्युमिनियम आहे, लोखंड, कशाबरोबर काय कॉम्बिनेशन आहे आपल्याला माहिती नाही ना. म्हणूनच तर त्या खाणीमधून हे धातू वेगळे करायचे, या महत्वाच्या ब्रँचला म्हणतात मेटलर्जी. म्हणजे तुम्ही एक दगड खाणीतनं बाहेर काढला आणि तुम्हाला सांगितलं की यातलं आम्हाला सोनं द्या. तुम्ही साधी गोष्ट, तुम्ही दुकानदाराकडे गेलात, एखाद्या ज्वेलरकडे गेलात, तर सोनाराला सांगितलं की बाबा मला एक सोन्याची तार दे, साधी सगळ्यात सोपी गोष्ट, किंवा एक सोन्याचं कानातलं किंवा अंगठी दे. तो तुम्हाला सोनं देईल आणि तुम्ही सोनं म्हणूनच ते विकत घ्याल. पण त्याच्यामध्ये लोखंड असेल तर? ज्या खाणीमधून हे सोनं निघालंय त्या खाणीमध्ये त्या सोन्याबरोबर बाकीचे पण धातू होते ना, तर ते काढलेच नाही गेले, तर आपल्या अंगठीमध्ये आपल्या सोन्याबरोबर थोडं लोखंड येईल, काही कॉपर येईल, असं काही काही येईल. म्हणजे भेसळ झाली की नाही? असं व्हायला नाही पाहिजे. धातू शुद्ध आणि उपयुक्त स्वरूपामध्ये आपल्याला मिळवता आले पाहिजे, ह्याच्याकरता एक खूप मोठी इंडस्ट्री काम करते, जिचं नाव आहे मेटलर्जी. ठीक आहे. या मेटलर्जीमध्ये आपण धातूंना वेगळे करतो त्याच्या खाणींमधनं. मग हे कसं करतो हे सगळं आपण बघू. मग त्याच्यामध्ये धातूंच्या फिजिकल प्रॉपर्टी, धातूंच्या केमिकल प्रॉपर्टी, त्याच्यानंतर अधातूंच्या फिजिकल प्रॉपर्टी आणि अधातूंच्या केमिकल प्रॉपर्टी. रिएक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ही आपल्याला पहिल्यांदा आली. मग त्याच्यानंतर मेटलर्जी ही पण पहिल्यांदा आली, की मेटलर्जी मध्ये कोणत्या कोणत्या कन्सेप्ट आपण वापरतो. आणि मग आहे पुढे आयोनिक कंपाऊंड्स, ह्याचा वापर कसा करायचा, हे सगळ्या धड्यामध्ये आहे. आता लेट अस गो टू द पीपीटी अँड वी विल डिस्कस एव्हरीथिंग इन डिटेल. माझा आवाज येतोय का? माझं नेटवर्क एवढं कमी का वाटतं? नाही गेले. मांजर. ओके, आता मागे. आता येतोय माझा आवाज व्यवस्थित? आता नेटवर्क फुल आहे बघा. येस टीचर, येतोय. ओके, येस. बर, आता आपण एक एक मुद्दा त्यातला डिस्कस करूया. नाव सी हिअर, व्हॉट वी आर डिस्कसिंग इज द टॉपिक अँड द पॉइंट. वी विल डिस्कस एव्हरीथिंग इन डिटेल फ्रॉम स्लाइड टू स्लाइड. बघा, द बर्थ ऑफ मेटल्स हे चित्र काय आहे सांगा मला. तुम्हाला जे दिसतंय एक्सप्लेन, व्हॉट डू यू अंडरस्टँड इन दिस पिक्चर? चित्रात काय दिसतंय पटकन सांगा रे, एवढा वेळ घेऊ नका. मॅम अर्थ आणि त्यामधले असलेले भाग दिसताय. कशामधले भाग? जमिनीच्या अर्थ मधले आतमधले पडलेले. बरोबर, अर्थच्या मधले सगळे जे भाग आहेत ते आपल्याला दिसतात. बरोबर, करेक्ट. आता आपल्याला जसं तुम्हाला दिसतंय चित्रामध्ये, दिस इज अर्थ. पृथ्वीचा पृष्ठभाग दिसतोय बघा, त्याच्यामध्ये थोडासा निळा निळा भाग आहे, काही जमिनीचा भाग आहे, असे त्याच्यामध्ये खड्डे खड्डे आहेत. आणि याच्यामध्ये बघ, त्याच्यामध्ये खूप साऱ्या वर खाली प्लेट्स आहेत. बरोबर, या अर्थच्या प्लेट्स आहेत. आणि जसं तुम्ही या अर्थच्या सरफेसच्या मध्ये जाल, म्हणजे आपण समजा
कलिंगड कापतो की नाही, असं त्रिकोणी ते काका कापून देतात आपल्याला आणि मग आपण आत बघतो काय आहे. तसं आता पृथ्वीच्या आतमध्ये हा असा एक सेक्शन कापला, कलिंगडाचा बाजूला ठेवला. तसा अर्थचा हा एवढा पोर्शन कापला आणि बाजूला ठेवला. आता वाकून बघा पृथ्वीच्या मध्ये काय दिसतंय. बघा, वरच्या बाजूला हा सगळा जमिनीचा लेअर होता, ज्याच्यावर आपण चालतो, तो अर्थ क्रस्ट. क्रस्ट म्हणजे वरचा पृष्ठभाग, कडक कडक. त्याच्या थोडस खाली गेलं की तुम्हाला माती, दगड, बरोबर. तुम्हाला माहिती आहे ना, मातीचे पण 7-8 लेअर आहेत. बारीक माती, जाड माती, खडक, बरोबर, असे 7-8 लेअर होतात. त्याच्या खाली 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 जसं 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 आपण आत 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 जाऊ पृथ्वीच्या, तसं तसं आपण एकदम अतिशय गरम, उष्ण अशा प्रदेशामध्ये एंटर करू. आणि याला म्हणतात मोल्टन कोर, म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये असलेला लावा. बरोबर. आपल्याला माहिती आहे पृथ्वीच्या आतमध्ये प्रचंड गरमी आहे आणि तीच गरमी पृथ्वीच्या खरं तर बाहेर पण होती. जेव्हा पृथ्वी जन्माला आली, सूर्याचा एक भाग निखळला आणि तो मोठाच्या मोठा वायूंचा गोळा फिरत 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 सूर्याच्या भोवती गोल चक्रा मारायला लागला. तेव्हा तो फक्त आणि फक्त वायूंचा एक मोठाच्या मोठा गोळा होता. पण हजारो वर्ष तो गोळा हळूहळू फिरत 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 स्वतःमधली हीट बाहेर टाकत टाकत थंड व्हायला लागला. तर पृथ्वीच्या बाह्य आवरणामध्ये आपल्याला जे काही काठिण्य दिसतं, म्हणजे जो काही स्ट्रेंथ आणि हार्डनेस दिसतो, तो कशामुळे? पूर्वी पृथ्वी आतून पण अशीच होती आणि बाहेरून पण अशीच होती. पण जसजसा थंड होत गेली पृथ्वी, वरचा भाग थंड होत गेला. थंड झाला की गोठतो की नाही, घट्ट होतो की नाही भाग, तसाच पृथ्वीचा हा वरचा भाग गोठत गोठत घट्ट होत होत कडक कडक बनत गेला. आणि मग हा वरचा भाग कडक राहिला, पण आतला भाग अजूनही तसाच गरम, उष्ण आणि काय म्हणतो आतमध्ये खदखदत असलेला आहे. काय आहे यामध्ये, मधल्या भागामध्ये, अर्थ कोर मध्ये काय आहे? व्हॉट इज देअर इनसाइड इट? लावा आहे. लावा आहे. आणि त्या लावा मध्ये काय आहे? हम्म. खूप सारे धातू, अधातू सगळं एकत्र आहे त्याच्यामध्ये. बघा, आपलं युनिव्हर्स हे काही बेसिक एलिमेंट्सने बनलेलं आहे. आता तुम्हाला पिरियोडिक टेबल माहिती आहे, यु नो द एलिमेंट्स. युनिव्हर्स मधला मॅक्झिमम अमाऊंट प्रेझेंट असलेला हायड्रोजन गॅस आहे, हायड्रोजन. नंतर दुसरा सनच्या सरफेसवरती त्या हायड्रोजनचा हेलियम बनतो. नायट्रोजन खूप मोठ्या प्रमाणामध्ये, आयन खूप मोठ्या प्रमाणामध्ये, पूर्ण युनिव्हर्समध्ये हे सगळे एलिमेंट्स आहेत. ते सगळेचे सगळे एलिमेंट्स याच्यामध्ये मोल्टन स्टेजमध्ये आहेत. ह्याच्यामध्ये ऍटम्स, मॉलिक्युल्स, आयन्स असं काही नाहीये. सगळ्याची मिळून एकच, आपण खीर कशी करतो, रव्याची खीर, तसं याच्यामध्ये एक मोल्टन आणि युनिफॉर्म असं स्ट्रक्चर आहे. पण ते खूप गरम. जेव्हा केव्हा अर्थच्या क्रस्टवरती हादरे बसतात, त्याला चिरा पडतात आणि भूकंप होतात किंवा ज्वालामुखी बाहेर येतात, तेव्हा काय होतं, या आतला जो काही गरमीचा किंवा उष्णतेचा जो पोर्शन आहे, तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. अर्थचा क्रस्ट आपल्याला वाटतो तितका शांत आणि कूल आणि एकदम रिलॅक्स नाहीये, आपल्याला जाणवत नाही. पण पृथ्वीच्या पृष्ठभागावरती खूप साऱ्या हालचाली होत राहतात. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी या सतत मोशन मध्ये असतात. सो हा आहे क्रस्ट आणि आतमध्ये आहे लावा. पण या लावामध्ये आणि क्रस्ट मध्ये सुद्धा सगळे धातू अधातू एकत्र आहेत. कारण काय, ते बनलेच एकत्र होते ना, एकत्रच बनले होते, त्यातनं आता आपल्याला वेगळे करायचे. सो अशा पद्धतीने हे मेटल्स जन्माला आले. हे ऑलरेडी युनिव्हर्स मध्ये होते, पण ते मोल्टन स्टेजमध्ये. जसजसे ते बाहेरच्या आवरणामध्ये लांब गेले लावापासून, तसतसे ते थंड होत गेले आणि त्यांचा एक हार्ड असा कोर किंवा मॅन्टल, किंवा आपण त्याला म्हणूया की क्रस्ट बनत गेला बनत गेला बनत गेला. आणि बाहेरचा पृथ्वीचा जो सरफेस आहे तो एक्स्ट्रीमली कडक. आत बघा काय आणि बाहेर बघा काय, पण आतमध्ये काय, मेटल्स नॉन मेटल्स एकत्र आहेत. आता आपल्याला ह्याच्याच अभ्यासामध्ये, या धड्याच्या अभ्यासामध्ये हे बघायचंय की ह्या सगळ्या एलिमेंट्सना आपल्याला वेगळं कसं करायचं. त्याच्या आधी एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे बघा. The Earth's core is mostly a giant swirling ball of liquid iron and nickel, which gives our planet its magnetic field. बोंबलतच बसतो, रडतच बसतो फक्त. म्हणजेच काय, अर्थचा कोर काय आहे, एक खूप मोठा बॉल आहे. त्याच्यामध्ये हे सगळे आयर्न, निकेल, हे सगळे सगळेचे एलिमेंट्स आहेत ना, ते
खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोल्टन आहेत, पण पृथ्वी स्वतःभोवती फिरत राहते, बरोबर? आणि सूर्याच्या भोवती पण फिरते. अर्थला पण नॉर्थ आणि साऊथ पोल आहे, कारण अर्थच्या मध्ये आयर्न आणि निकेल आहे आणि हे दोनही मॅग्नेटिक सबस्टन्सेस आहेत. त्याच्यामुळेच आपल्या पृथ्वीवरती नॉर्थ आणि साऊथ हे पोल्स आहेत, ते मॅग्नेटिक पोल्स आहेत. आणि अर्थच्या आजूबाजूला एक मॅग्नेटिक फील्ड आहे, कारण अर्थ इज अ बिग ह्यूज मॅग्नेट. पुढचं, द एलिमेंट शो डाऊन फिजिकल प्रॉपर्टीज, मेटल्स, नॉन मेटल्स. आता याच्यामध्ये काय आहे बघा, फिजिकल प्रॉपर्टीज काय असतात मेटल्सच्या? दे आर मोस्टली सॉलिड, शायनिंग अँड हार्ड, दे आर डक्टाइल अँड मॅलिएबल, दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी अँड दे हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. आता मेटलचं आपण एक्झाम्पल घेऊया, लोखंड. लोखंडाचं एक एक्झाम्पल घेऊया आणि त्याच्याबद्दल डिस्कस करू. काय असतात मेटल्स? मेटल्स आर दोज विच आर व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग सॉलिड्स. लोखंडाचं उदाहरण घ्या. कसा आहे तो? चांगला स्ट्रॉंग सॉलिड आहे. कसं आहे? त्याला शायनिंग आहे, लश्चर आहे आणि हार्डनेस आहे. म्हणजेच काय आहे? तो कसा चमकदार आहे. लोखंडाला स्वतःची एक शाईन असते, बरोबर की नाही? गंजण्यापूर्वीचं लोखंड सांगते. आणि तो खूप कठीण आहे, हार्ड मटेरियल आहे. तुम्ही त्याला ताडून त्याच्या वायर्स बनवू शकता, त्याला ठोकून तुम्ही त्याच्या शीट्स, पत्रे बनवू शकता. तर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. बघा, लोखंडाच्या रॉडला एका बाजूला तापवलं की दुसऱ्या बाजूला आपल्या हाताला चटका बसतो की नाही? तर गुड कंडक्टर्स ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटी पण. शॉक जातो की नाही आतून बाहेर. आणि दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आहेत मेटल्सच्या. मग ह्याची एक्झॅक्टली अपोजिट प्रॉपर्टीज आहेत नॉन मेटल्सच्या. दे आर सॉलिड और गॅशियस. नॉन मेटल्स लिक्विड्स व्हेरी व्हेरी रेअर, ऑलमोस्ट नाहीच. डल अँड ब्रिटल, नॉन वर्केबल, पुअर कंडक्टर्स अँड लो एमपी अँड बीपी. एमपी बीपी म्हणजे काय? मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट. आता ही जरा कन्सेप्ट समजून घेऊया आपण एखाद्या पिक्चरच्या हिशेबाने. पिक्चर बघता तुम्ही? माहिती आहे का तुम्हाला पिक्चर? येस टीचर. नाव सांगा मला, एखाद्या पिक्चरचं नाव सांगा. सांगा पटकन, एखाद्या पिक्चरचं नाव छावा. सांगा. ओके, हा, चांगला पिक्चरचं नाव सांगा. गुड. छावा. बर, आता या छावामध्ये हिरो कोण होता? आपले छत्रपती संभाजी महाराज हेच त्यातले मेन, सगळ्यात मोठे आणि खरं तर ते नेशनचे पण, आपल्या देशाचे पण खरे खरे हिरो आहेत ना ते. चांगला पिक्चर सांगितला का? त्याच्याबद्दल एक आपोआप रिस्पेक्ट आला आता माझ्या मनामध्ये. तर हे मेटल्स काय करतात? मेटल्स सॉलिड असतात. सगळे कोणत्याही पिक्चर मध्ये तुम्ही हिरो बघा, हिरो मटेरियल कसे असतात? सॉलिड, कडक असतात ना. पटकन घाबरतात, रडतात, पडतात, हार मानतात असे नसतात. सॉलिड असतात, ते पक्के असतात. शायनी, लश्चर, त्यांना स्वतःची एक चमक असते. तुम्ही कुठल्याही पिक्चर मधला कुठलाही हिरो बघा, तो एकदम असा सगळ्या बाकीच्या लोकांमध्ये उठून दिसतो. आता बघा, लोखंड, चांदी, सोनं, कॉपर, बरोबर, तांब, पितळ, म्हणजे ह्या सगळ्या धातूंना स्वतःची एक चमक आहे की नाही? आणि ते हार्ड आहेत म्हणजे काय? ते पक्के आहेत. त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते घट्ट आहे. तुम्ही त्याला असं पाण्यात टाकलं, विरघळलं, खाली पडलं, फुटलं, असं वगैरे काही त्याला होत नाही. आता या धातूंना तुम्ही ताणून त्याच्या वायर्स बनवू शकता आणि त्याच्या शीट्स पण बनवू शकता. बघा, जशी परिस्थिती येते तशा परिस्थितीप्रमाणे आपला हिरो बदलतो की नाही? आता तुम्ही धुरंधर बघितलं असेल, मला माहित नाही बघितलं आहे का नाही, पण दुसऱ्या देशामध्ये जाऊन राहणं हे सोपं आहे का? त्यांच्या सगळ्या पद्धती जशा आहेत त्या फॉलो करणं आणि तिकडे पकडलं न जाणं हे सगळ्यात भयंकर आहे. मग आहे त्या सिच्युएशन प्रमाणे बदलायचं. कधीतरी आपल्याला ताणतील, कधीतरी आपल्याला ठोकतील, पण मरायचं नाही. म्हणजेच काय करायचं? सर्व्हाइव्ह करायचं. ह्या किती इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत मेटल्सच्या. ते आहेत तसेच राहतात. बघा, अल्युमिनियमचे पत्रे तुम्हाला माहित आहेत. अल्युमिनियमला ठोकून ठोकून त्याचे पत्रे बनवतात, पण त्या पत्रांना पण चमक आहे अल्युमिनियमची, ती जात नाही. त्या कॉपर वायर ज्या आपल्या इलेक्ट्रिसिटीच्या वायर असतात ना, प्लास्टिकच्या कोटिंगच्या मध्ये, तर ते प्लास्टिक कोटिंग काढून बघा, आतमध्ये तिची काही कॉपर वायर, तिला स्वतःची एक शायनिंग आहे.
त्याला तुम्ही वळवा, त्याला तुम्ही तोडा, त्याला तुम्ही मोडा, त्याला तुम्ही ठोका, त्याला तुम्ही ताणा, काहीही करा, पण धातू स्वतःची चमक आणि स्वतःचं धातुत्व कधीच घालवत नाही, जे आपण आपलं भारतीयत्व म्हणून घालवलं नाही पाहिजे. बरोबर ना? बाकी कितीही लोकांनी कशीही आणि काय आपल्याला तोडण्याचा प्रयत्न केला, मोडण्याचा प्रयत्न केला, आपल्यावर वाटेल तसे आक्रमण केली, आपल्या बौद्धिक आक्रमणांवर सुद्धा आपण विजय मिळवला पाहिजे, हो की नाही? मेटल्स काय नुसते धड्यामध्ये नाहीये, ते आपल्या आयुष्यामध्ये पण आहे, आपल्या स्वतःमध्ये सुद्धा मेटल्स आहेत, आपल्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिन आहे, त्याच्यामध्ये आयर्न आहे. तर हे सगळं मी तुम्हाला जे सांगते ना, हे जसं आपल्यामध्ये असलं पाहिजे तसं ते आपल्या विचारांमध्ये पण असलं पाहिजे, हो की नाही? सो दे आर गुड कंडक्टर्स. आता हे कसं आहे बघा, आता तुम्ही कुठल्याही पिक्चर मधला हिरो मटेरियल जे लोक असतात ना, ते दुसऱ्यांच्या दुःखामध्ये लगेच दुःखी होतात. त्याच्या मित्राचं लग्न असेल की तो नाचायला लागतो किंवा त्यांच्या गावामध्ये एखादा प्रॉब्लेम आला की तो लगेच सोडवायला जातो. दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. जिकडे जे करायची गरज आहे असं वाटतं तिकडे लगेच उतरतात ते. पटकन गरम होतात, पटकन थंड होतात, लगेच रडतात, लगेच नाचतात. काय जी सिच्युएशन आहे त्याच्याप्रमाणे ते कंडक्ट इट, ते स्वतः ते कंडक्ट करायला लागतात. बरोबर ना? कळतंय का? अँड दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट. आता छावाचं उदाहरण इथं घेतलंच पाहिजे, याच्यामध्ये ह्याच्याहून बेस्ट उदाहरण कोणतं असू नाही शकत. हाय मेल्टिंग पॉइंट अँड हाय बॉइलिंग पॉइंट. काहीही झालं, कितीही झालं तरी किती त्यांना कष्ट पडले, म्हणजे काय म्हणू आपण, फिजिकली त्यांना किती हाल अपेष्टा सहन केल्या त्यांनी, किती अत्याचार झाले त्यांच्यावर, पण मेल्टिंग म्हणजे काय? वितळणे. बॉइलिंग म्हणजे काय? तापणे, म्हणजे उकळणे. खूप लवकर ते वितळत पण नाही आणि खूप लवकर ते तापत पण नाही. दे आर व्हेरी कूल. आहे ती सिच्युएशन फेस करणं त्यांच्या हातामध्ये असतं. दे आर व्हेरी व्हेरी हाय इन द स्ट्रेंथ. हेच सगळे मेटल्स. एक्झॅक्टली उलटे आहेत नॉन मेटल्स. हे जर सगळे हिरो असतील, नॉन मेटल्स कोण असतील? हिरोचे अपोजिट कोण असतं रे पिक्चर मध्ये? पटकन बोला. बरोबर. कोण असतं सांगा? 10वीतल्या मुलांनी पण सांगा जरा. पिक्चर मध्ये जितका चांगला हिरो असतो तितकाच चांगला अपोजिट फॅक्टर पण असला पाहिजे, तरच तो पिक्चर चांगला होतो. कुठला? तो अपोजिट फॅक्टर कोण असतो? विलन, दुश्मन. दुश्मन. करेक्ट. मग जे सगळे आपल्या हिरोचे गुणधर्म आहेत त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट गुणधर्म आपल्या नॉन मेटल्सचे असतात, म्हणजे विलनचे असतात. कसे? बघा, हा जो काही आपला मेटल आहे हे सगळे मोस्टली सगळे सॉलिड आहेत बरं, पण नॉन मेटल सॉलिड पण असतात, गॅशियस पण असतात. ते एकमेकांशी बघा ना, 2-4 काय बरं म्हणतात, हा त्याला, तो त्याला, तो त्याला, असे सगळे मिळालेले असतात ना ते लोक, इकडे तिकडे आरामात जातात. सॉलिड असतात, मारामारी पण जातात, किंवा गॅस असतात, दुसऱ्यांची मदत पण घेतात, कोणाला? हिरोला हरवण्याकरता. डल अँड ब्रिटल. मला सांगा, कुठल्या पण पिक्चर मधले विलन कसे असतात ना? असे काळे बावळे, जाडे, उगाच शो शायनिंग करणारे, मोठ्या मोठ्या गाड्यांमधून उतरून लोकांना मारून टाकणारे, कसे असतात ना ते? डल अँड ब्रिटल. त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही वाव मला याच्यासारखं व्हायला पाहिजे, असं वाटतं शी याच्यासारखं नाही व्हायला पाहिजे. डल अँड ब्रिटल. हिरो कसे असतात? मस्त लश्कर असते, त्यांना चमक असते, हार्ड असतात, ते मारू शकतात. आर्मीतला कुठला पण तुम्ही पिक्चर उचलून घ्या आणि त्यातला हिरो बघा, लश्कर आणि शाईन, हार्डनेस, या गोष्टी तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये. आणि त्याच्यातच त्याच आर्मीच्या एखाद्या पिक्चर मधले आपले दुश्मन शोधून काढा, कसे दिसतात ते? शी, डल अँड ब्रिटल. त्यांना मारलंच पाहिजे असं वाटतं की नाही? सो ते आहेत सगळे नॉन मेटल्स. त्यांना लश्कर नाहीये, लश्कर म्हणजे शायनिंग नाहीये, आणि ब्रिटल पण आहेत ते, म्हणजे असे ह्यांच्यासारखे हार्ड नाहीयेत, ते तुटतात इझिली, खाली पडले की फुटून जातात. देन जसे आपले हिरो आहे त्या सिच्युएशन मध्ये मेलिएबल, डक्टाईल, ह्या 2 प्रॉपर्टीज दाखवतात, त्याच्या एक्झॅक्टली उलटे नॉन मेटल्स. तुम्ही त्यांना वाकवू शकत नाही आणि तुम्ही त्यांना ताणून त्याच्या वायर्स पण बनवू शकत नाही. त्यांच्याकडनं होतच नाही, उंच होई नाही त्या. तुमचे ना हो पाएगा वाले नॉन वर्केबल, दे कांट डू इट. बरोबर? आणि मग दीज आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. जसं मी तुम्हाला म्हटलं, दुसऱ्यांच्या दुःखात दुःखी होतात, दुसऱ्यांच्या लग्नात खुश होतात, तिसऱ्याच लोकांना अरे बसमध्ये कोणातरी मारामारी जाऊन लगेच इथे मदत करतात.
जी सिच्युएशन चालली लगेच त्याच्यात ते गुड कंडक्टर होते. पण नॉन मेटल्स आर पुअर कंडक्टर्स. नॉन मेटल्सला कशाचाच कसलाच काहीही फरक पडत नाही. ते विलन लोक आहेत ना, त्यांच्या समोर कोणी रडलं, ऐसा मत करो आम्ही छोड दो असं म्हटलं तरी पण ते सोडतात का? नाही. दुष्टपणा करतातच ना. त्यांना लोकांची इमोशन्सची काही देणं घेणं नाहीये. तर बॅड कंडक्टर्स, पुअर कंडक्टर्स, बरोबर. आणि शिवाय दे हॅव लो मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट. हिरो आपला लवकर चिडत नाही, लवकर मारामारी करत नाही, खूपदा सोडून देतो. पण हे वाटच बघतात, कोण माझ्या वाटेल जाते आणि कोण कोणाला टपली मारते, की त्यांना ते झेपतच नाही ना. ते लो असतात, त्यांचा मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट खूप कमी असतो. लवकर रिॲक्ट करतात, ते लवकर वितळून जातात, लवकर मरून पण जातात. तर आपला हिरो हिरो नाही मरता, क्योंकि वो हिरो आहे ना. आणखी एक प्रॉपर्टी आहे मेटल्सची जी इथे दिलेली नाहीये, ती आहे सोनोरस. म्हणजेच मेटल्सचा एक विशिष्ट नाद असतो, आवाज असतो. आपण मंदिरात जातो आणि ती मंदिरातली घंटा असते ना वरती, त्याला आपण जेव्हा नाद करतो म्हणजे त्याला आपण जेव्हा धक्का देतो, आपल्या घरामध्ये पण बघा देवघरामध्ये घंटा असते, आपण आरती करताना त्याला वाजवतो, टंग 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 टंग, त्याचा एक आवाज येतो की नाही, इको असा. तसंच आता गणपती येतील बघा, ते टाळ चिपळे असतात, त्याच्यामध्ये आपण त्याला टंग 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 काय करतो, फक्त दोन चकत्या आहेत त्या मेटलच्या, त्याला एकमेकांवरती आपटलं असं ते त्याचा एक विशिष्ट आवाज बनतो की नाही, त्याला म्हणतात सोनोरस. म्हणजेच काय आहे, त्याचा आवाज. पण म्हणजेच काय, तुम्ही पिक्चर मधले हिरो बघितले असेल, ते गाणी म्हणतात, छान छान एकदम गोड आवाज असतो त्यांचा, एकदम मस्त म्युझिक. म्हणजेच काय, सोनोरस. पण नॉन मेटल्स, तुम्ही ऐकलंय का कुठल्या हिरोला जसं गाणं म्हणतात तसं दिलं त्याला, त्याला थोडीच तोड छान गाणं म्हणतोय, छान एकदम म्युझिक म्युझिक मध्ये. नॉन मेटल जनरली डोंट डू इट, त्यांच्यामध्ये असा आवाज नाहीये, नॉन सोनोरस. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही काही इंटरेस्टिंग फॅक्ट आहेत, ते काय. Tungsten has the highest melting point of all metals at a staggering 3422 degree Celsius. म्हणजे काय? That's why it was historically used inside glowing light bulbs. म्हणजे काय? टंगस्टन काय आहे? सगळ्या मेटल्स मधला असा मेटल ज्याचा हायेस्ट मेल्टिंग पॉइंट आहे, हा सॉलिड असतो. पण त्याचा मेल्टिंग पॉइंट म्हणजे हा सॉलिड आहे की नाही, तर किती डिग्रीला हा मेल्ट होतो? 3422, म्हणजे 3422 एवढं गरम केल्यावरती ह्या सॉलिडला तुम्ही लिक्विड बनवू शकता. आणि हा हायेस्ट मेल्टिंग पॉइंट असलेला मेटल आहे सगळ्यात. पण मेटल्सच्या ह्या सगळ्या प्रॉपर्टीज बघितल्या तर काही एक्सेप्शन पण, नॉन मेटल्सच्या आपण या प्रॉपर्टी बघितल्या त्याच्यामध्ये पण काही एक्सेप्शन आहे. मेटलचं एक्सेप्शन आहे मर्क्युरी आणि गॅलियम. हे मेटल आहेत पण हे लिक्विड आहेत. मर्क्युरी तुम्हाला माहितीये आपल्या थर्मोमीटर मध्ये असतो, बघितलाय का तुम्ही तो थर्मोमीटर मधला मर्क्युरी कसा असतो? कोणत्या रंगाचा असतो थर्मोमीटर मधला मर्क्युरी, बघितलाय का? अरे हो का नाही, झोपलात की काय? थर्मोमीटर बघितलाय का? हो टीचर. हा, मग त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीये का त्याच्यामध्ये पारा असतो, पारा. हो टीचर, त्यात रेड कलरचा फ्लुइड असतं. बरोबर, लिक्विड असतं. कोणत्या रंगाचं असतं? रेड. ए, रेड रंगाचा मर्क्युरी असतो? कोणी सांगितलं तुम्हाला असं आहे? बरं, अच्छा, तुम्ही त्या थर्मोमीटरचं म्हणताय का त्याला खाली लाल रंगाचा असा एक गोल टिब्बू असतो? हो टीचर. ओके, बरं, तुम्हाला थर्मोमीटरचं चित्र दाखवू का जरा मी? थांबा. टीचर सिल्वर कलरचा असतो. शाबाश, थांबा, आता आता हा प्रश्न निघालाच आहे तर आपण बोलूया. थर्मोमीटर विथ मर्क्युरी. आला रे आला, आला रे आला थर्मोमीटर. बघा, दिसले काय थर्मोमीटर तुम्हाला? असे जुन्या काळातले थर्मोमीटर. हा बघा किती छान आहे. इथून
ह्या पूर्ण गोल टिब्बू बल्ब मध्ये ह्याला स्टोअर केलेलं आहे मर्क्युरी. आणि जसं टेम्परेचर वाढेल तो वरती 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 सरकेल. ठीक आहे ना. हा बघा, हा जनरली आपल्याकडे डॉक्टर्स वापरतात ना, हा तो आहे. आणि असा पण याच्यामध्ये खाली मर्क्युरी आहे, किती बारीक लाईन आहे ना, इकडनं वरती 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 जातो. तुमच्यापैकी किती लोकांकडे असा थर्मोमीटर आहे? असेल तर उघडून बघा. इकडे ना, इथे खाली हे जे सिल्वर असते की नाही, हे मेटलचं त्याचं आवरण आहे, त्याच्यामध्ये मर्क्युरी ठेवलाय. तो ह्या लाईट मधनं वरती 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 येतो आणि त्याचं काम करतो. काय येतो वरती? अच्छा, ही जी मिळाली ना मगाशी, तो हा आहे लालवाला वरती येणारा. त्याच्यामध्ये लाल रंग टाकलेला आहे, पण आहे खरा मर्क्युरी ग्रे कलरचा. बरोबर आहे. पण इथून खाली ह्याला लाल लाल रंगामध्ये टाकलेलं असतं, रेड मर्क्युरी थर्मोमीटर. रेड मर्क्युरी बघा, लाल वरती वरती. चुकीचं उत्तर नाहीये ते, पण मर्क्युरी ऍज अ मेटल. आता बघूया आपण मर्क्युरी मेटल. वाय आय वॉन्ट टू टेल यू दिस, कारण की दिस इज द ओनली लिक्विड मेटल. सो त्याचे चित्र बघू ना आपण जरा, किती छान आहे. बघा, हा आहे तो मर्क्युरी. त्याला इथे पेट्री डिश मध्ये टाकलंय, कसा दिसतोय ना हा, ते सिमेंट ओततात तसं दिसतो बघा. आणि हे फुटली बॉटल मर्क्युरीची, तर त्याचे थेंब कसे बनले? पाण्याच्या थेंबांसारखे. खाली पडला की हा पाण्याच्या थेंबासारखाच दिसायला लागतो बघा. हातामधून खाली चिटकत पण नाही तो हाताला, हो दिसलं का? टीचर. आता त्या मर्क्युरीचं जरा स्ट्रक्चर बघा कसं आहे. ऍटॉमिक मास तसं 200 केवढा जड आहे तो. हा मध्यभागी त्याचा न्यूक्लियस आहे, इलेक्ट्रॉन्सची तर जंत्रीय म्हणजे केवढे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये. ओ माय गॉड. 80 इज द ऍटॉमिक नंबर. 80 इज द ऍटॉमिक नंबर. आणि ऍटॉमिक मास नंबर इज 200. ओ माय गॉड. 80 इलेक्ट्रॉन इथे, 80 इलेक्ट्रॉन. 80 इलेक्ट्रॉन. 80 वर्षाचे आपल्याकडे किती वृद्ध आजी आजोबा लोक असतात बघा. 80 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये फिरतायत. आतमध्ये 80 प्रोटॉन पण आहेत. मग न्यूट्रॉन किती आहेत सांगा? एकूण वजन 200 आहे, त्यातलं 80 हे प्रोटॉन्स आहे. मग न्यूट्रॉन किती असतील? हा बेसिक प्रश्न आहे ना आपला 9वीतला. ऍटमचं वजन कसं काढतो आपण? हे बघायला हातातनं खाली टाकतात. चला, इकडे जायलाच पाहिजे. सांगा आता कसं लिहिलं आपण? Hg. ऍटॉमिक नंबर आहे 80. ऍटॉमिक मास नंबर आहे 200.59. आपण फक्त 200च घेऊया आपल्या सोयीसाठी. बरोबर. हा झाला फॉर्मॅट ऑफ रायटिंग द सिम्बॉल ऑफ दिस एलिमेंट. आता मला सांगा, एन म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन, याच्यामध्ये आहेत 80. मग नंबर ऑफ न्यूट्रॉन किती असतील? P इज इक्वल टू 80 असं लिहितात. प्रोटॉन 80. इलेक्ट्रॉन किती आहेत सांगा? अरे आठवा, असं काय करताय? एखाद्या ऍटमच्या स्ट्रक्चर मध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या कशी असते? कमॉन, हे तुम्हाला कळलं ना? आता मी हे बंद करणार आहे, कारण की तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीये. सो आय नीड टू टेक यू अगेन हिअर. हा बेसिक प्रश्न आहे, मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना येईल हा. असं कसं तुम्ही 9वीचा अभ्यास करताय? मागचं सगळं विसरलात की काय तुम्ही? ऐसा कैसा चलेगा रे? ऍटॉमिक स्ट्रक्चर आपल्याला 8वी पासून आहे. सांगा, प्रोटॉन 80 असतील तर इलेक्ट्रॉन किती असतील? यूज युअर कॉमन सेन्स. या Hg वर काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आहे का? पटापट माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या.
ह्या Hg सिम्बॉलच्या वर पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं काही लिहिलेलं आहे का? नो टीचर. प्रोटॉन पॉझिटिव्ह असतात, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतात. जेवढे पॉझिटिव्ह तेवढे निगेटिव्ह असतील तरच हा 0 असेल ना. मग जर पॉझिटिव्ह 80 तर निगेटिव्ह किती असतील? शाबाश. 120. हा 120 हे आन्सर आहे, पण ते आहे न्यूट्रॉनचं. न्यूट्रॉनची संख्या आहे 120. कोणी सांगितली? मी टीचर. अगं मी मयुरी. तुझं नाव काय? मयुरी. मगाशी विचारलं तेव्हा हे आठवलं नाही का तुम्हाला? का कॉन्फिडन्स नव्हता? टीचर माहित होतं पण असं माहित कन्फ्युजन नव्हतं झालं. की ते बरोबर होते. हो यस टीचर. हरकत नाही. पण मला काय म्हणायचंय, असं मध्ये मध्ये आपण क्रॉस चेक करत राहू बरं का. आपल्या कन्सेप्ट त्यातनंच पक्के होत राहतील. तर पॉझिटिव्ह 80, निगेटिव्ह 80. जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. आणि म्हणून तर ऍटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो, त्याच्यावर काही चार्ज नाही, हा 0 चार्ज आहे. पण ह्याचं वजन आहे 200, तर ह्याच्या न्यूक्लियसच्या मध्ये 80 प्रोटॉन बरोबर अरे 120 न्यूट्रॉन जाऊन बसलेत यार. इमॅजिन करा त्या Hg मॉलिक्यूल ऍटम मध्ये, मॉलिक्यूल कसला, त्या मर्क्युरीच्या एका ऍटम मध्ये वजन किती आहे? 200. आई शपथ. आणि तो लिक्विड मेटल आहे. अरे कुठे गेलं पीपीटी? आणि दुसरं काय आहे? गॅलियम. आता आपण बघूया गॅलियम. ठीक आहे ना. आता परत तुम्हाला मी नेणार त्याच्या चित्राकडे, सो दॅट वी विल गेट टू नो हाऊ द गॅलियम मेटल लुक्स लाईक. बरोबर ना. बघा गॅलियम, हा बघा, हा हातामध्ये वितळला, हे किती सुंदर दिसतोय ना. हा आता आपण चेक करूया गॅलियम मेटल मेल्टिंग पॉइंट. का असं करते मी? किती डिग्री आहे बघा? 29.76 डिग्री सेल्सिअस. हे तुम्हाला मी का दाखवते? बिकॉज हा हातात घेतल्यावर वितळतोय. मुलांना तुम्हाला एक गोष्ट कळली का? आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती असतं? आपल्या शरीराचं तापमान किती असतं? अरे तुमच्या शरीराचं तापमान किती आहे पटकन सांगा. इयत्ता 10वी. तुम्हाला माहित नाहीये का? तसं सांगा ना मला. आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर. 37 अंश. हा 37 डिग्री सेल्सिअस हे तुमच्या बॉडीचं टेम्परेचर आहे, आणि हा मेल्ट होतो 29 डिग्रीजला. चला 37 डिग्रीज तुमच्या बॉडीचं टेम्परेचर. तुमच्या हाताचं टेम्परेचर आहे 37 डिग्रीज. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही एक असा मेटल घेतलाय जो सध्या तर सॉलिड आहे, पण तो मेल्ट होतो 29 डिग्रीलाच. मग तो तुमच्या हातामध्ये तुम्ही एक क्यूब सारखा घेतला तर तो वितळणार नाही का? तो वितळेल, तुमच्या हातामध्येच वितळेल. त्याला 6 डिग्री, 6 कसले 8 डिग्रीच्या आसपास जास्त हीट मिळालेली आहे त्याला. सो तो काय आहे? लिक्विड मेटल आहे. बरोबर ना. मर्क्युरी अँड गॅलियम, दीज टू आर लिक्विड मेटल्स. समजलं का? आपण मेटलच्या प्रॉपर्टी बघितल्या की ते सॉलिड असतात, पण त्याला एक्सेप्शन 2 कोण होते? मर्क्युरी आणि गॅलियम. आता बघूया डायमंड. डायमंड कोणाकोणाला आवडतं? तुम्ही लोक फारच सिक्रेटिव्ह आहात. डायमंड आवडतो का नाही ते पण सांगत नाही. यस टीचर आवडतो. आवडतो का? टीचर. का? कारण तो पाहण्यामध्ये पण एकदम छान दिसतो. बघा आता, दीज आर दी इमेजेस ऑफ द डायमंड. नाउ लुक एट द ब्युटी.
हे सौंदर्य म्हणजे दुसरं काय असतं रे? बघा बघा किती सुंदर आहे रचना त्याची. कोणत्याही रंगाचा, कोणत्याही आकाराचा असा रेक्टँगल असेल, ओव्हल असेल, पण हा त्याचा खरा आकार आहे. बघा असा है ना. डायमंड जनरली अशा आकाराचे असतात. पण हे डायमंड हा बघा कसला भारी आहे ना, कसा पकडलाय बघा. हं? जे असे जमिनीखाली सापडतात, असे रॉ असतात, त्याला तुम्ही त्याला वो कहते ना की हिरे को तराशने वाला चाहिए, तर असे. लुक ॲट द ब्युटी ऑफ द स्ट्रक्चर. आई शपथ काय कलर आहे याचा. ह्याच्यामध्ये बघा ना लाईट रिफ्लेक्ट होतोय. पिंक डायमंड बघ. का दाखवते मी तुम्हाला हे सगळं? तुम्ही कधीतरी भविष्यात हे डायमंड घ्यावे म्हणून का? नाही टीचर, त्या लेसनच्या रिलेटेड आहे म्हणून. बरोबर. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे हाऊ टू दे लुक लाईक. आता पिंक डायमंड बघितलंय, ब्लू बघा, भारी आहे ना. टायटॅनिक बघितला होता का? त्याच्यामध्ये हा असाच होता, हार्ट ऑफ दी ओशन, मोठाच्या मोठा. मस्त ना, कसा मोठा आहे तो, निळा निळा. हा बघा असंच होतं ना, हार्ट ऑफ दी ओशन. नंतर ती स्वतःच समुद्रामध्ये टाकून देते, असं मोठ्याच्या मोठं लॉकेट असतं त्याच्यात. करेक्ट ना. सो हे बघा, दिस ब्ल्यू ब्युटिफुल डायमंड्स. आता तुम्हाला मी का दाखवते हे सगळे डायमंड्स? द रिझन इज these are pure non-metals. कार्बन इज अ नॉन मेटल. आणि हा एवढा सुंदर चमकणारा जगातला सगळ्यात हार्ड, सगळ्यात कठीण पदार्थ डायमंड. किती सुंदर दिसतोय हा, किती शायनिंग आहे त्याला, हार्डनेस आहे त्याला. पण हा जो आहे हा एक नॉन मेटल आहे, जो हा मुद्दा आहे. डायमंड इज अ नॉन मेटल, पण तो हार्डेस्ट सबस्टन्स आहे जगातला. आपण काय बोललो होतो की नॉन मेटल हार्ड नसतात, ब्रिटल असतात आणि त्याला शायनिंग नसते. पण डायमंड इज अन एक्सेप्शन. कसला भारी आहे ना डायमंड. सगळे मेटल एका बाजूला आणि एकटा डायमंड एका बाजूला. व्हेरी व्हेरी कॉस्टली. डायमंड घेणं काय सोपं आहे का? रिअल डायमंड. बरोबर. सोनं जसं खूप महाग आहे, तसे खरे डायमंड सुद्धा खूप महाग आहेत. कारण काय? शायनिंग, नॅचरल शाईन. ज्या ज्या गोष्टींना निसर्गामध्येच एक नॅचरल लश्चर आहे, एक नॅचरल शायनिंग आहे, त्या गोष्टींना डिमांड आहे. आत्ताच नाही, खूप आधीपासून. स्टोन एज मध्ये आपण, म्हणजे आपण सगळे ह्युमन्स, दगडांना पेंट करायचो, दगडांना वेगवेगळे शेप द्यायचो आणि त्यांना गळ्यामध्ये, कानातले, पायामध्ये किंवा वेगवेगळ्या ऑर्नामेंट्स मध्ये, केसात घालण्याकरता म्हणून अशा अनेक ह्याच्यामध्ये वापरायचे लोक. फक्त मुली नाही, मुलं पण, स्त्रिया पुरुष सगळेच. म्हणजे दागिने बनवण्याकरता पण दगडांचा वापर. आता पण तुम्हाला माहित असेल स्टोन्स, स्टोन ऑर्नामेंट्स. तर हे सगळे पूर्वीपासून आपल्याकडे आहेत. पण रस्त्यावर पडलेले दगड घेऊन कोणीतरी बनवतं का? ते नाही. यू लुक ॲट द ब्युटी ऑफ दोज डायमंड्स विच आर युज्ड इन दिस ऑर्नामेंट्स. स्पेशल दगड असतात ना, तर त्यांना काहीतरी शायनिंग असते, काहीतरी वेगळे पण असतं त्याच्यामध्ये. सो तेच आहेत डायमंड्स. मग आता ग्रॅफाईटने काय आपल्या बिचाराने घोडा मारलाय, आपण ग्रॅफाईटला बघायला पाहिजे की नाही? लेट अस सी ग्रॅफाईट. ग्रॅफाईट कोण आहे? कार्बनचा आणखी एक ॲलोट्रोप. आपल्याला मागच्या वर्षी होता पेन्सिलचे टोक, हे या ग्रॅफाईटचं बनलेलं असतं. असं असतं बघा, काला काला, पण शायनिंग कसली भारी आहे ना. आणि ह्याचाच वापर करतो आपण जेव्हा आपण एखाद्या इलेक्ट्रोलिटिक, हे बघा त्याचे रॉड्स आहेत, हे ग्रॅफाईट रॉड्स. दीज आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. जेव्हा की कार्बन हा एक नॉन मेटल आहे आणि नॉन मेटल्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही, पण हा त्याला एक्सेप्शन आहे. म्हणून ह्याला आपण रॉड मध्ये वापरतो एखाद्या एक्सपेरिमेंट मध्ये. बरोबर. आणि ग्राफाईट तर आपण पेन्सिल मध्ये वापरतो. किती छान आहे हा, हो की नाही? काला काला कुट्टू, पण किती छान आहे हा, शायनिंग वाला. ब्लॅक कलर हॅज इट्स ओन ब्युटी. बरोबर. आपण आता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स बघितल्या आणि फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल सुद्धा बघितल्या. पहिले 2 मुद्दे आपल्या झाले. बाकीचे सगळे मुद्दे एक एक करत आपण पुढच्या वेळेला डिस्कस करू. पुढच्या वेळेला आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स हे पण बघायचंय. ठीक आहे. तोपर्यंत आपण थांबूया. बराच मोठा धडा आहे, भरपूर इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. 1 by 1 वी हॅव टू सी ऑल दिस. कुछ गडबड नाही, शांतीपूर्वक करणे का. ठीक आहे. चला भेटूया पुढच्या वेळेला आपण.
ओके शंका, टीचर. काही बाय प्रश्न? टीचर. थँक्यू टीचर. गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. बाय बाय. थँक्यू टीचर. बाय. बाय. गुड नाईट.